नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण सेशन 39 सोडवणार आहोत। तर बघा, आपल्याला पहिले लॅबवर जायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे। पूर्ण टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या, त्याला कोणतेही प्रकारचे मार्क वगैरे नाही। आणि त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंगवर जायचं आहे आणि इथून प्रोसीड करा। आणि त्यातनी बघा 5 क्वेश्चन्स दिलेले आहे, तर हे पूर्ण क्वेश्चन्स सोडवायचे आपल्याला। तर बघा, इथून स्टार्ट करायचा आहे पहिला क्वेश्चन्स। वाइड स्क्रीन ही स्लाइड साइज असते म्हटलेलं आहे, तर बघा बरोबर आहे। नेक्स्ट, व्हॅल्यूज मॅन्युअली एंटर करून तुम्ही शेपची साइज ॲडजस्ट करू शकता म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे हे सुद्धा। नेक्स्ट, एकदा प्रेझेंटेशनमध्ये शेप बसविला की आपण त्याचा साइज बदलू शकत नाही म्हटलेला आहे, तर चूक आहे। आपण त्याचा साइज कधीही बदलू शकतो। नेक्स्ट, डॅश डॅश टॅब खाली तुम्ही स्लाइड थीम चेंज करू शकता म्हटलेला आहे, तर थीम चेंज करण्यासाठी बघा डिझाईनचा वापर करू शकतो आपण। नेक्स्ट, स्लाइड साइज चेंज करायची असल्यास तुम्हाला डॅश डॅश टॅबवर डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करावे लागेल म्हटलेलं आहे, तर डिझाइन टॅबमध्ये जाऊन कस्टमाइजवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर येस करा। त्यानंतर गो टू होमवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, आपलं सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर नॉलेज चेक सोडवायचं आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। त्यानंतर इथून नेक्स्ट करा। तर बघा, पहिला क्वेश्चन्स नॉलेज चेकचा, तुमच्या पासपोर्टची अर्जाची प्रगती पाहण्यासाठी तुम्ही कुठल्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बघा पासपोर्ट सेवा आहे। तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला डॅश डॅश बटनावर क्लिक केले पाहिजे म्हटलेलं आहे, तर त्यासाठी ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करावं लागते। ॲप्लिकेशन ट्रॅकिंग पेजवर खालीलपैकी कोणता तपशील तुम्ही एंटर करू शकता म्हटलेला आहे, तर जन्मतारीख, फाईल नंबर आणि ॲप्लिकेशन टाईप आहे। नेक्स्ट, तुमचे पासपोर्ट स्टेटस चेक करण्यासाठी सर्व तपशील एंटर केल्यानंतर तुम्ही कोणते बटन क्लिक केले पाहिजे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बघा ट्रॅक स्टेटस आहे। स्टेटस ट्रॅकर पेजवर खालीलपैकी कोणता तपशील उपलब्ध असेल म्हटलेलं आहे, तर फाईल नंबर असतात, आडनाव असतात आणि त्यानंतर स्टेटस असतात, तर हे 3 गोष्टी असतात। त्यानंतर सेव्ह करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक पूर्ण सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे आणि नंतर ओके करा। नंतर बघा, आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे, इथून स्टार्ट करायचं आहे आणि इथून नेक्स्ट करा। त्यानंतर पहिला क्वेश्चन इथं आलेला आहे, इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, ब्लँक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करण्यासाठी विंडोज स्टार्ट बटन याचा वापर करा म्हटलेला आहे, तर बघा आपल्याला इथे पॉवर पॉईंट टाईप करायचं आहे। तर पॉवर पॉईंट टाईप केल्यानंतर बघा इथे सुरुवातीला पॉवर पॉईंट आलेला आहे। त्यानंतर इथून ब्लँक फाईलला सिलेक्शन करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे, ओके करा। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये बॅकग्राऊंड कलर ग्रीन एसेन्स6 लाइटर 80% करण्यासाठी डिझाइन टॅब, कस्टमाइज ग्रुप, फॉर्मॅट बॅकग्राऊंड याचा वापर करा म्हटलेला आहे। तर बघा कशातून म्हटलेलं आहे, डिझाइन टॅबमधून म्हटलेलं आहे, तर डिझाइन टॅबमध्ये जा, फॉर्मॅट बॅकग्राऊंडमध्ये जायचं आहे। त्यानंतर ग्रीन एसेन्स6 म्हटलेलं आहे, कलरमध्ये जा, ग्रीन एसेन्स6 आणि किती पर्सेंट म्हटलेलं आहे 80%, तर इथून घ्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा, ओके करा आणि त्यानंतरचा क्वेश्चन्स लावा। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे, तर आपल्याला शेप घेऊन टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे। तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा, त्यानंतर शेपमध्ये जायचं आहे आणि इथून टेक्स्ट बॉक्स घ्या आणि इथे तो ड्रॅग करून काढायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट,
दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड नंबर 2 मधील प्रेझेंटिंग यू टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचे कॅरेक्टर स्पेसिंग लूज करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर बघा या शब्दाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे पहिले। त्यानंतर इथून फॉन्टची सेटिंग इथून ओपन करा। ओपन करण्यासाठी कॅरेक्टर स्पेसिंगमध्ये जा आणि त्यातून आपल्याला लूज करायचं आहे। तर कंडेन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट। दिलेला प्रेझेंटेशन पीडीएफ म्हणून एक्सपोर्ट करण्यासाठी याचा वापर करा म्हटलेला आहे। तर पीडीएफ बनवायचा याला तर फाईल टॅबमध्ये जा, त्यानंतर एक्सपोर्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर क्रिएट पीडीएफवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा इथे नाव द्यायचं आहे आणि इथून पब्लिश करा आणि नंतर सबमिट करायचं आहे। अशा प्रकारे सर्व गाइडेड डू इट युअर सेल्फ सर्व सोडून झालेलं आहे। त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा। त्यानंतर इथे प्रोसेस फोलिओ पूर्ण करायचा आहे। 1 मिनिटाचा टायमिंग आहे तो पूर्ण करून घ्या। त्यानंतर सिम्युलेशन क्वेश्चन्समध्ये जायचं आहे आणि सर्व सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे यामधून। नेक्स्ट करा। तर बघा इथे 2 क्वेश्चन्स दिलेले आहे, इथून स्टार्ट करायचं आहे। पॉवरपॉईंट वापरकर्त्याला अनेक थीम्स प्रदान करते आणि तुम्हाला आवडणारी थीम निवडू शकता। आता दिलेल्या प्रेझेंटेशनसाठी थीम्समधील तिसरी ग्रीन फेसेंट थीम निवडा म्हटलेला आहे। तर थीम निवडण्यासाठी थीममध्ये जा आणि ते तिसरी थीम निवडायची आहे आणि त्यानंतर सेव्ह करा। त्यानंतर बघा MS पॉवरपॉईंटमध्ये स्लाइडचे 2 स्टँडर्ड साइजेस आहे। दिलेल्या प्रेझेंटेशनसाठी मॅक्झिमाइज साइज पर्यायासाठी स्टँडर्ड साइज निवडा म्हटलेला आहे। तर त्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जा, त्यानंतर साइजमध्ये जायचं आहे आणि इथून स्टँडर्डमध्ये जा आणि इथून मॅक्झिमाइज घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन पूर्ण झालेलं आहे। यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करा। त्यानंतर बघा सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। तर शेवटचे आपल्याला 4 क्वेश्चन सोडवायचे आहे। पहिला क्वेश्चन बघा, हार्ड डिस्कची साठवून ठेवण्याची क्षमता सुधारण्याचा एक मार्ग हा असतो म्हटलेला आहे। तर याचा कोणता मार्ग असतो बघा, फाईल कॉम्प्रेशन आहे। रेड विषयी पुढीलपैकी कोणते गुणवैशिष्ट्य अयोग्य आहे म्हटलेला आहे। तर एक उच्च क्षमता हार्ड डिस्क ड्राईव्ह आहे। हार्ड डिस्कची कार्यक्षमता सुधारण्याचे 3 फाईल कॉम्प्रेशन, रिडंडंट अरेंज ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क आणि डिस्क कॅचिंग हे आहेत म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। हार्ड डिस्कची कार्यक्षमता सुधारण्याच्या 3 मार्गांमध्ये डॅटाचा समावेश आहे म्हटलेला आहे। तर याचा आहे। तर अशा प्रकारे आपलं पूर्ण सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे। यामध्ये एंड एक्झाम टाका, त्यानंतर ओके करा। तर अशा प्रकारे आपलं सेशन 39 पूर्ण झालेलं आहे।